वेलकम वेलकम. आवडलं की नाही? नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल ऐपण भारी देवामध्ये. जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता आम्ही जाणार आहोत हदगावला माझ्या आजीकडे, कारण आजीची तब्येत थोडी ठीक नव्हती, तिला बरं नाही आहे म्हणून तिला भेटायला जायचं होतं. सो असा हा लॉंग आमचा टूर आहे. आणि आता सकाळचे 6 वाजलेत आणि रुही खरं तर झोपली होती म्हणून मी हळू बोलत होते, पण आता ती उठून बसली आहे. मग तिच्याशीच बोलून आम्ही पुढे निघतो. हदगावला मामाकडे सगळे एकत्र आलेले आहेत आजीला भेटण्यासाठी. सो मजा येणार आहे. सगळे परत एकदा आम्ही सोबत असणार आहोत. तर आम्ही काय काय करतो काय नाही ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा. आणि रुही पण उठून बसली आणि मस्त हाय करत होती. आई तुम्हाला रेडी नाही केलं? रेडी करायचं तुला? हा. तू झोपली होती ना, आता तू उठली, मला काय माहिती तू उठणार आहे. तुला नंतर रेडी करते, आता निघायचंय ना आपल्याला. ओके ओके. कुठे चाललो आपण? हदगावला. सो मध्ये लागतं लोहा, जिथे दही धपाटे फेमस आहेत इथले आणि ते इथे मिळतात म्हणून आम्ही त्यासाठी इथे थांबलोय. इथं खास तेच फेमस असतात. म्हटलं चला तिथंच ब्रेकफास्ट करूया. आणि माझे डोळे तुम्ही बघू शकता, मी झोपून आले तर कशी एकदम झोपलेल्या याच्यात दिसते. फुल मी झोपून आले 2 तास. आणि आता ब्रेकफास्ट करू आणि मग पुढचे 2 तास अजून पुढच्या जर्नीला लावू. वेगळाच चूक आहे ना मग. झोपूनच घेतलं का त्याच्यावर? झोपून घेतलं त्याच्यावर. रुही पण गाडीत बसून बोर झाली होती. सो तिला पण छान ब्रेक मिळाला, कारण की तिथे खेळायला भरपूर काही होतं आणि असे हे मोठ्या प्रमाणात असतात दही धपाटे. सो ते आम्ही मस्त एन्जॉय केले आणि मग निघालो पुढच्या जर्नीला जायला. आम्ही पोहोचल्या सगळेजण बाहेरच थांबले होते आमचं स्वागत करायला, की कधी आम्ही येतोय आणि काय, कारण रुहीला भेटायची एक्साइटमेंट सगळ्यांनाच असते. सो आल्या आमचं छानसं मामींनी स्वागत केलं. आणि खरं तर आम्ही आलो होतो मोठ्या आईला, म्हणजे माझ्या आजीला भेटायला, पण ती स्वतः बाहेर आली होती रुहीचं वेलकम करायला. वेलकम वेलकम. कसे ओय चिंगू पिंगू, ए टिंगू पिंगू, मनोज, चिंग्या. Kenapa gak mau? Mau dah. Mau dah. अरे काय केलं रे? कुठं गेली होती का? चाटून खायचं जा ना. नमस्कार मैत्रिणी. मी म्हटलं ना हा बेस्ट कॅन्डिडेट आहे माझ्यासाठी. सो छान आमचं स्वागत झाल्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला आणि मस्त पुरी बासुंदीचा बेत होता. खूप काय काय पदार्थ बनवलेले होते आणि इकडे आले की असंच असतं की खूप छान छान पदार्थ असतात आणि सगळे आवडीचे असतात, त्यामुळे सगळं मनसोक्त जेवले. रुहीचं तर वेगळंच कायचं चालू होतं, तिला बाहेर बसून जेवायचं होतं, कारण असं अंगणात बसून बाहेर गाड्या वगैरे सगळे दिसत होत्या. तिच्यासाठी वेगळे कमी तिखट असे भजे बनवले होते आणि ते खात खात ती मस्त बाहेर व्ह्यू एन्जॉय करत बसलेली होती. साधारण 12-13 लोक आम्ही घरात एकत्र झालेलो होतो आणि प्रत्येकाचं काही ना काही वेगवेगळं चालू होतं. रुही तर माझ्याकडे नव्हती, ती आज्यांसोबतच खेळत होती. लॉलीपॉप बघितला का? कुठे गेली भजी? कुठे गेली? ती टमीत गेली का? मग तिचं बाळ खूप छोटा. बाळ कुठं असतं सिंड्रेला? सिंड्रेला बाळ कुठे असतं बाळा? सिंड्रेला ग ती चप्पल असते, ती चप्पल एक विसरून येते, मग राक्षस ती वाली स्टोरी ग. ती वाली स्टोरी.
घे मांडीवर घे असं नाही घे. त्यानंतर तिथलं फेमस असलेल्या मंदिरात आम्ही गेलो मठात, जे की खरंच खूप सुंदर आहे. त्या मंदिरातून म्हणजे मठातून आम्ही गेलो दुसऱ्या मंदिरात, जे की आमचं लहानपणापासूनचं म्हणजे तिथे लहानपणापासून आम्ही जात आलेलो होतो आणि ते रिनोव्हेट केलेलं होतं. सो म्हटलं की चला आपण बघूया. म्हणजे मी खूप वर्षांनी गेले होते त्या मंदिरात, म्हणून मग जाता जाता त्याही मंदिराला गेलो आणि लहानपणीच्या खूप काही अशा आठवणी लगेच जागृत झाल्या. म्हणजे रुही तर फर्स्ट टाईमच गेली होती तिथे आणि तिला तर खूप मजा येत होती, कारण तिला तर सगळीकडनं सगळे लाड करून घेत होते, सगळ्यांजवळ ती खेळत होती, त्यामुळे तिची तर खूप जास्त मजा चालू होती. जय करा. हां हां जय करा. करा करा जय करा. जय बाप्पा सुखी ठेवा. हां आधी वर काहीच नव्हतं ना असं. बाबा काय म्हणाले आवडलं की नाही मंदिर छान आहे. मला की नाही छान आणि रुही सोबत लहान होऊन तिचेच कार्टून किंवा तिच्याच कृष्णाच्या गोष्टी सगळेजण आवडीने बघत बसले होते. त्यानंतर आमचा फेवरेट पार्ट म्हणजे पत्ते खेळणं, जे की आमचं नेहमी सगळे जमलो की आम्ही खेळतो. नाही केलं माझे 5 शिल्लक. काय कसं काय मला माहिती नाही आता. एकाला आम्ही बदलले होते ना, कारण आपण पहिले वाढले नव्हते. नाही पहिले वाढले होते, एकाला एकच 8च दिले होते. एक आता 9 लक्ष ठेवायचे का 4 भागिले 9 करा. काय टाकलं संपलं. मी तर हाताने घालवलंय राणी. आमचं ते काही स्क्रिप्ट ते चुकलंच नाही ना. मग लिहायचे का मार्क? 12 काय झालं? किती मार्क आहेत? 12. The next day. दर शुक्रवारी तिथे असतो बाजार आणि तो घराच्या समोरच असतो. सो रुहीने हे फर्स्ट टाइम पाहिलं होतं की असं घराच्या समोर एवढा मोठा बाजार आणि एवढ्या सगळ्या भाज्या. सो तिला नेहमीच भाज्या घेण्यात फार इंटरेस्ट असतो, म्हणून मग ती मामींसोबत गेली भाजी आणायला. म्हणजे तिला मामीने बॅग दिलेली आणि ती एकटीच ती भाज्यांची शॉपिंग करायला गेलेली. आणि सगळे जे भाजीवाले बसलेले आहेत ना, ते नेहमीचे रेग्युलरचेच आहेत, त्यामुळे घरच्यांना सगळ्यांना ते ओळखीचेच होते, ते सगळ्यांना ओळखणारे होते, त्यामुळे ते पण तिला खूप मदत करत होते, सगळ्या भाज्या देत होते, हे घे ते घे म्हणून. आणि रुहीला तर खूप जास्त मज्जा आली. तिने फर्स्ट टाइम असा काहीतरी एक्सपिरियन्स केला आणि ते तिला एन्जॉय पण केला. बाजार जा तिकडे जा, थोडं कहू जा. गाजर घे गाजर.
ते पाहिजे म्हणे. टोमॅटो दे घे जा. नाही एवढे मोठे नको नको. हा पिशवी नीट धर. सांगत भाजी नीट सांगते नीट धर. हा टोमॅटो घ्यायला जा जा. दिल्याशिवाय घेईन गेली ना. बस बस कारला घे कारला घे आता दहाला खाते 2 द्यावं भाजी बस बस चला. जे काही दहाला आहे 2 दहाला खाते. आता काय घ्यायचं? लसूण घे. 2 द्यालो नीट तर पिशवी परत नाही 10 रुपये अशी धर. असं येत नाही हो तसा विषय नाही होते. इकडे इकडे आता इकडे समोर 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 लसणापाशी हा किती रुपयाला दिली विचारायचं काय नीट विचारायचं. हा किती रुपयाला. हा काय पाहिजे काय पाहिजे फ्लॉवरचे छोटे फ्लॉवर पाहिजे का लसूण लसूण आण. लसूण घे लसूण. घे तू घे घे तुझ्या पिशवीत घे. हा आता काय घ्यायचं काय घ्यायचं हा काय घ्यायचं आता. झालं का बाजार केला. काय काय आणलं म्हणून काय काय आणलं भाज्या. हा गाजर अजून काय आणलं. काय भाजी आणले काय भाजी आणले सांग बरं. काय आणले दाखव काय काय आणले आता. काय काय खातच बसून नाही का त्यानंतर घरी आल्यावर रुही मागे लागलेली म्हणून मावशीने तिच्या हातावर छान एक मेहंदी काढली दोन्ही हातावर आणि तिने खूप छान काढू दिली. ॲक्च्युली तिचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मेहंदी काढण्याचा. याआधी कधीही मेहंदी तिने काढलेली नव्हती मी तिच्या हातावर पण तिने इतकी छान ठेवली दोन्ही हातावर आणि मागे पुढे मस्त बसली अजिबात मिटवली नाही. त्यामुळे ते मला पहिल्यांदाच कळलं की हिला मेहंदी एवढी आवडते. पहिली मेहंदी मावशी माझी काढली पहिल्यांदा पण मेहंदी. मेहंदी एक्सपर्टनेस मेहंदी एक्सपर्ट मेहंदी आर्टिस्ट. पहिल्यांदा काढली ना मग तू. कोणी काढली तुझ्या हातात. छोटी आजीने काढ. हा छोट्या आजीचं नाव काय काय. फर्स्ट टाइम मेहंदी काढली आणि तिने ती ठेवली हेच मला खरं तर नवल वाटलं. काढू पण दिली आणि बराच वेळ ठेवली पण. सो तिला तर खूप जास्त आवडली. सो आम्ही दिवसभर काय काय केलं काय नाही पहिल्या दिवशी मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं आणि खूप धिंगाणा मजा मस्ती आमची चालूच होती अगदी रात्रीपर्यंत सुद्धा. सो ह्या व्हिडिओचा दुसरा पार्ट मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकण आणि बाय पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.